नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मेथी शिवारातील गट क्रमांक 522 1, 2, 3 येथील सुरू असलेली बेकायदेशीर खदान बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांतर्फे खदानीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आमरण उपोषण। मौलवीगंज भागातील महापालिकेच्या शाळांच्या परिसरातील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केले जमीनदोस्त। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विधी सेवा चिकित्सालयाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर न्यायालयाने जारी केले जामीनपात्र वॉरंट। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील मेथी शिवारातील गट क्रमांक 522/1, 2, 3 येथील सुरू असलेल्या खदानी बंद कराव्या या मागणीसाठी खदानीच्या ठिकाणीच शिवसेना उभाटा पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। शिंदखेडा तालुक्यातील मेथी शिवारातील गट क्रमांक 522/1, 2, 3 येथील खदान बंद करावी या मागणीसाठी खदानीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। शिवसेना उभाटा पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। मेथी शिवारातील गट क्रमांक 522/1, 2, 3 येथे जी खदान सुरू आहे ती अत्यंत बेकायदेशीर आहे। त्या संदर्भात शेतकरी मागील 7 महिन्यांपासून खदान बंद करण्यासाठी प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत, परंतु प्रशासन दरबारी त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट पासून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेथी शिवारातील गट क्रमांक 522/1, 2, 3 येथे जागेवर भगवान बाबू सोनवणे, अमृत सेना आगळे, विजय लालगीर गोसावी, योगेंद्र धनसिंग गिरासे, जगतसिंग गुलाबसिंग गिरासे, बबन भाईदास धोबी, सुनील मिस्त्री हे उपोषणाला बसले आहेत। खदानीसाठी ग्रामसभेने कुठलाही ठराव केलेला नाही, ग्रामपंचायतीने ना हरकत दाखलाही दिलेला नाही, तरी सुद्धा खदान बेकायदेशीर सुरू आहे। SRC कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानगी घेतल्याचा संशय आहे। या खदानीत सुरू असलेले बोर ब्लास्टिंग व खोदकाम नियमबाह्य असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे खदान बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे। मी मेथीचा शेतकरी विजय लालागीर गोसावी आम्ही जवळपास 4 महिन्यापासून ही खदान रद्द करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहाराद्वारे शासनाला आम्ही निवेदन देत आहे, तरी आमची कुठलीही दखल थोडीशी सुद्धा घेतली जात नाही। तरी आम्हाला दडपशाही करून वरून ते आम्हाला प्रशासनाचा दबाव आणून आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे। तरी ही खदान रद्दच झाली पाहिजे। आमचा उदरनिर्वाहाचा जर विचार केला तर आमची शेतीच आहे, या शेतीवर आम्ही पाणीवरच अवलंबून आहेत आणि ही खदान ही बंदच झाली पाहिजे, हाच आमचा एकमेव निर्णय आहे। ही गावात ही गौण खदान आणून ठेवलेली, इथं कुठल्याही प्रकारचे ग्रामसभा ठरावणे, चर्चा ग्रामसभा घेतलेली, सर्व गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे, तरीही प्रशासन मुजोर याच्याने दादागिरी करून कुठल्याही प्रकारे कागदोपत्री काही नाही त्याच्या मागं, अशा प्रकारे डायरेक्ट मुजोरशाहीने इथं खदान प्रस्ताव आणलेला आहे। मेथी येथील शेतकरी आपल्या या मेथी शिवारामध्ये 522 गट नंबरमध्ये मुरुम वाहतुकीसाठी शेतकऱ्याने ते जमीन विकली होती प्रशासनाला, ठेकेदाराला। तर या ठिकाणी जे आजूबाजूचे शेतकरी यांनी ब्लास्टिंग सुरू केलं, त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय, त्यांच्या पिकांची हानी होते। त्याचप्रमाणे विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी पडून जाईल। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की वो जेमतेम आमच्या विहिरीला आत्ता पाणी आलं ना, आमचं कुठेतरी आत्ता बागायत झालं ना, आम्हाला चांगले दिवस आत्ता आलेले आहेत, परंतु या रस्त्याचं काम झालंच पाहिजे, विकास झाला पाहिजे, परंतु तुम्ही खदान कुठे घेतली पाहिजे, काही निकष आहेत, काही नियम आहेत। या मेथी गावाने ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला खदान नकोय, खडी क्रेसर पण नकोय, तर या गटामधून तुम्ही फक्त मुरुम वाहून घेऊन जाऊ शकतात। परंतु यांनी दडपशाही प्रशासनाने पण या शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे। तहसीलदार सांगतात की माझा काही रोल नाही, मी कधी परवानगी दिलेली नाही। मग त्याच्यानंतर या ठिकाणी 4 डंपर या शेतकऱ्यांनी पकडून दिले की हे कसं काय इथून खडी वाहताय, मुरुम वाहताय बुवा, जर यांना परवानगी नाही तर अशा वेळेस त्यांच्यावर कारवाई काय झाली काय नाही शेतकऱ्यांना काही माहीत नाही। अशा पद्धतीने प्रशासन शेतकऱ्यांवर दडपशाही, दबावतंत्र आणि आर्थिक लालूच देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांचं नुकसान करते, या जमिनीचं नुकसान करते। म्हणून या प्रशासनाचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने
तीव्र शब्दात निषेध करतो आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी नाही, सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये शहाणाभाऊ सोनवणे राहतील. धुळे शहरातील मौलवीगंज भागातील महापालिका शाळा क्रमांक 43, 44 व 25च्या परिसरातील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. धुळे शहरातील मौलवीगंज भागातील महापालिका शाळा क्रमांक 43, 44 व 45च्या परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई केली. सदर अतिक्रमणाबाबत शाळा प्रशासनाने तक्रार दाखल केली होती. महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक प्रसाद जाधव आणि आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली. यापूर्वी अतिक्रमणधारकांना 2-3 वेळा सूचना देऊन त्यांनी अतिक्रमणे न हटवल्याने अखेर कारवाईचा वडगा उगारण्यात आला. या मोहिमेत सुमारे 20 ते 25 अतिक्रमित टपऱ्या व शेड जमीनदोस्त करण्यात आले. कारवाई सुरू होताच काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. या कारवाईमुळे शाळेकडे जाणारा रस्ता मोकळा झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रसाद जाधव, मौलवीगंज शाळा क्रमांक 43, 44, 47 व 25 येथील मनपा शाळा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या प्रकारे अतिक्रमण केलेले नागरिकांनी शाळेत जाण्याचा अडथळा निर्माण होतो. त्याबाबत शाळेतर्फे मनपा अतिक्रमण पत्र प्राप्त झालं. त्या अनुषंगाने गेल्या 2-3 वेळा महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मौलवीगंज भागामध्ये रस्ता रुंदीत केलेले शेड, पत्रे शेड, टपऱ्या या काढून घेण्यासाठी खाद्यपदार्थ विक्रेते व विविध साहित्य विक्रेते यांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या असून तरी त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने आज रोजी भाषा आयुक्त तथा प्रशासक अमिताजी दगडे पाटील यांच्या मान्यतेने पोलीस बंदोबस्तात मौलवीगंज शाळा परिसरातील रस्ता रुंदीत आज झाले. जवळजवळ 20 ते 25 अतिक्रमण शेड टपऱ्या हटवण्याचे काम चालू आहे. त्या कामी आझादनगर पोलीस स्टेशनचे PI व त्यांचा बंदोबस्त उपलब्ध असून सदर कामी अतिक्रमणधारक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यास सहकार्य करून ते स्वतः काढून घेत आहे. तसेच महानगरपालिका अधिकारी ज्या ज्या प्रमुख रस्ते याच्यातील नागरिकांनी रस्ता रुंदीत केलेले अतिक्रमण हे तात्काळ नागरिकांनी काढून घ्यायचं आहे व शहर वाहतुकीचा अडथळा ठरणारे कुठलंही अतिक्रमण त्यांनी सोड करताना काढून घ्यायचे. अन्यथा महानगरपालिका प्रशासन JCBच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात कारवाईचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल. तसंच होणाऱ्या नुकसानात सदर अतिक्रमणधारक या व्यक्तीचा जबाबदार आहे याची नोंद घेईल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विधी सेवा चिकित्सालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी सैन्यात असलेले कर्मचारी, माजी सैनिक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी तसेच त्यांना विधी सहाय्य व सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वीर परिवार सहायता योजना 2025 जाहीर केली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी निर्देशित केल्याप्रमाणे तसेच माधुरी आनंद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे मार्फत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मंगळवारी विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. सदर विधी सेवा चिकित्सालय हे प्रत्येक आठवड्याच्या दर मंगळवारी व बुधवारी असे 2 दिवस कार्य करतील. विधी सेवा चिकित्सालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधिज्ञ ॲडव्होकेट पूजन गुजराती, ॲडव्होकेट चेतना पिसाळकर तसेच विधी स्वयंसेवक माजी सैनिक सुनील पाटील हे विधी सहाय्य व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपस्थित राहतील. तरी सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्य यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण कुलकर्णी यांनी केले आहे. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर मेजर निलेश पाटील तसेच इतर सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. सहायता योजना याच्या धुळे जिल्ह्याच्या चिकित्सालयाच्या स्थापनेसाठी आपण आज सर्व उपस्थित झालेलो आहोत. मुळात सर्वप्रथम नालसा ही काय आहे तर ही एक शासनाची संस्था आहे की जी गेल्या
सुमारे 30 वर्षापासून अविरतपणे मोफत न्यायदानाचं, मोफत कायदेविषयक सल्ल्याचं कामकाज यशस्वीपणे पूर्ण भारतामध्ये करत आहे. आणि नालसाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर धुळे जिल्हा प्राधिकरण, विधी सेवा प्राधिकरण हे प्राधिकरण सुद्धा सुरुवातीपासून अत्यंत यशस्वीपणे ह्या धुळे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. आणि याच प्रकारचे प्राधिकरण पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे. आता प्राधिकरणाचं मूळ उद्देश काय असतो तर प्राधिकरण, विधी सेवा प्राधिकरण हे जे आहे हे गरिबांना तसेच स्त्रियांना ही मोफत विधी सेवा पुरवली जाते. यामध्ये मोफत कायद्याचा सल्ला असेल किंवा न्यायालयीन कामकाजात जे काही अडथळे असतील किंवा ते कामकाज करण्यासाठी म्हणून जे विधिज्ञ आवश्यक असतात त्यांची नियुक्ती या प्राधिकरणामार्फत गरजूंसाठी करण्यात येते. त्या आधारे ते करण्यात येतं. आणि यामध्ये जर आपण पूर्ण इतिहास बघितला तर धुळे जिल्हा प्राधिकरण, विधी सेवा प्राधिकरण हे जे आहे हे अत्यंत यशस्वीपणे यांनी कामकाज केलेलं आहे. आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून बऱ्याचशा गरीब, अत्यंत ज्यांना कायद्याचं कोणत्याही प्रकारे ज्ञान नाही अशांना प्राधिकरणाने आजपर्यंत निधी सहाय्य पुरवलेलं आहे. आणि त्यांना अशा बऱ्याच लोकांना न्यायसुद्धा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जे प्राधिकरणाचं काम होतं ते आधी फक्त कोर्टापुरतं, म्हणजे कोर्टातच ते एक आपण मागे जे बघितलं की ऑपरेशन सिंदूर हे जे ऑपरेशन आपल्या सैन्य दलामार्फत राबवण्यात आलं, त्या ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने जे नालसाचे प्रमुख होते म्हणजे माननीय आपले सुप्रीम कोर्टाचे जस्टिस सूर्यकांत साहेब यांनी त्या ऑपरेशन सिंदूरवरून त्यांना जी काही प्रेरणा मिळाली की आज आपल्या धुळे जिल्ह्याला म्हणजे हे खरं तर पूर्ण भारतात हा कार्यक्रम राबवला जात आहे. पण एवढ्या तात्काळ म्हणजे 26 जुलैला याचं इनॉग्रेशन झालं आहे आणि तात्काळ माननीय श्री कुलकर्णी सरांचा इनिशिएटिव्हने धुळ्यात लगेच ते स्थापन करण्याचं म्हणजे की आजच्या डेटचं महत्त्व त्यांनी का ठरवलं होतं त्या हिशोबाने आपण हा फार शॉर्ट याचाच कार्यक्रम उद्घाटनाचा घेतला जरी असेल तरी याचं उद्दिष्ट जे आहे ते जे माजी सैनिक किंवा सेवारत सैनिक ज्यांना अडचणी येत आहेत म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं पोलीस डिपार्टमेंटला गेल्यावर पोलीस म्हणतं की हे न्यायालयीन प्रकरण आहे. न्यायालयात माजी सैनिक किंवा सेवारत सैनिक जाण्यास घाबरतो कारण की वेळ जाईल किंवा त्याचा गंध नसतो. तर आता हे जे आपलं विधी सेवा चिकित्सालय जे इथं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातच सुरू होणार आहे, जिल्हा विधी प्राधिकरणाद्वारे हे कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. याच्याद्वारे आपल्या ज्याही अडचणी आहेत म्हणजे आता मी आपल्या माजी सैनिकांशी डिस्कस पण करत होतो. पोलीस संरक्षण समितीची बैठक असते, पोलिसांच्या कंप्लेंट्स असतात, पण मग बऱ्याच वेळेस एक साधं उत्तर दिलं जातं की बाबा हे न्यायालयीन प्रकरण आहे, याच्यात आम्ही काही करू शकत नाही. वेस्टेड इंटरेस्ट असतात, काही वेळेस आळस असतो आणि काही वेळेस करण्याची न भूमिका. त्यामुळे आपल्याला फायदा असा होणार आहे की ज्यावेळेस आपल्याला कोणी म्हटलं तर आपल्याला लगेच इथून मदत होऊन त्याचा योग्य निर्णय आणि योग्य मार्ग आपल्याला काढण्याला फार सोपं जाणार आहे. माजी महसूल मंत्री तथा तत्कालीन भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात सन 2016 मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. माजी महसूल मंत्री तथा तत्कालीन भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या विरोधात सन 2016 मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात भारतीय दंडविधानातील कलम 499 आणि 500 अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद ॲडव्होकेट अमित जैन व ॲडव्होकेट सुधाकर पाटील यांच्या मार्फत 12 ऑगस्ट 2016 रोजी दाखल करण्यात आली होती. सन 2016 मध्ये अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदांद्वारे व विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथराव खडसे यांच्या विरोधात कथित स्वरूपाचे आरोप केले होते. या
आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व तालुक्यातही भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. फिर्यादी अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणात भाजप शहराध्यक्ष हेमंत पाटील, हेमराज राजपूत, रोहित शेटे, निलेश महाजन, नितीन माळी आदी साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला. सदर प्रकरणात मंगळवारी सुनावणी दरम्यान अंजली दमानिया हजर राहिल्या नसल्याने न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले असून 23 सप्टेंबर पर्यंत अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन 2016 ते 2019 या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून आबरूनुकसानीचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात 2019 साली दाखल केलेला होता. सदरवेळी अंजली दमानिया यांनी माननीय उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असे त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते. परंतु गेल्या 6 वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो. परंतु त्यांनी आतापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत्कालीन वेळी त्यांना देण्यात आलेल्या वॉरंट चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नव्हती. या कारणे दिनांक 1 ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूर च्या न्यायमूर्तींनी त्यांना BW वॉरंट इश्यू केलेले आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मेथी शिवारातील गट क्रमांक 522, 1, 2, 3 येथील सुरू असलेली बेकायदेशीर खदान बंद करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांतर्फे खदानीच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आमरण उपोषण. मौलवीगंज भागातील महापालिकेच्या शाळांच्या परिसरातील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केले जमीनदोस्त. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात विधी सेवा चिकित्सालयाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरोधात निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर न्यायालयाने जारी केले जामीनपात्र वॉरंट. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.